वीर समर्थ. गेल्या वेळी आपण संबंध कसे काय आहेत अध्यास आणि अध्यस्थाचे आपण 5 बघितले जवळजवळ. हां, त्याची कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झाली. आता त्याच्या पुढची आजचा जो विषय आहे ना, त्याचं नाव आपण साधारण टायटल जर त्याचं म्हटलं तर पूर्वतयारी. आता आपल्याला आपण सगळ्या गृहिणी आहोत. आपल्याला माहिती आहे की एखादी भाजी जरी बनवायची असेल, ती तोंडात जेव्हा ताटात येते कुणाच्या, त्याच्या अगोदर तुम्ही त्याच्यामध्ये किती तास किंवा किती मिनिटं हे प्रत्येकाला माहिती आहे. जेवणाचा ताटच्या पूर्वी तुम्ही कमीत कमी 1 तास तरी दिलेला असतो रोज. ते 15 मिनिटाचं जेवण आपण म्हणून पण जेव्हा ते ग्रहण करतो तेव्हा. मग जर साधं जेवणाच्या स्वयंपाकासाठी जर आपल्याला 1 तास पूर्वतयारी करावी लागते, तर ब्रह्मज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला किती तासांची पूर्वतयारी करायला लागेल, हा ज्याचा त्यांनी वैयक्तिक कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे आपल्याला कुठली पण गोष्ट कर्मसु कौशल्यम बेस्ट काम करायचं असेल, एफर्ट्स द्यावे लागतात 100%. त्याच्यासाठी प्रेपरेशन म्हणजे इनपुट प्रोसेसिंग होते आणि आउटपुट लगेच काहीही येत नाही आपल्या हातामध्ये. त्याच्या कारणाने जे इम्पॉर्टन्स आहे पूर्वतयारीचं, आज आपण जवळजवळ आपले 6-7 झाले असतील अभ्यास वर्ग. त्याच्यामध्ये हे सगळी आपली पूर्वतयारी चालू आहे. प्रत्यक्ष ब्रह्मसूत्र गुरुकृपेनेच ब्रह्मज्ञान जे म्हणतात ते कसं होईल. आपलं क्लॅरिटी आहे सगळ्यांना की मी तुम्हाला ब्रह्मज्ञान नाही देते, मी देऊच शकत नाही, कारण त्याला गुरुकृपा लागते. आपलं काय फिक्स्ड आहे, अपरोक्ष अनुभूती. तुम्हाला अनुभव येणार, पण ती आपल्या ज्ञानेंद्रियाने नाही येणार आहे. माझा पॉईंट समजतोय ना तुम्हाला? तुम्हाला निर्गुणचा अनुभव कसा, आपण तर शरीरात आहोत, तो अनुभव कसा येणार तुम्हाला? आणि तुम्हाला लक्षात राहणार आहे का की मला ब्रह्मज्ञान झाले? नाही लक्षात येणार. का असं मानायचं तुम्ही? आता मी बोलते कारण मी असं बोलते, कारण शास्त्र असं बोलतं आणि मला थोडासा अनुभव आलेला आहे ह्याच्या गुरुकृपेमुळे. माझे गुरु मी आता बोलणारच आहे, ते निघतं तर प्लीज थोडं ओव्हरलुक करा. ते मला सवय झाली, मला काय काय सजेशन दिलं की सारखं गुरु, कारण तुमचे पण तुम्हाला चांगलं माहिती आहे की माझे गुरु म्हणजे सगळे संत आले. पण मी आता थोडं इम्प्रोवाइज करते. संतांनी सांगितलं म्हणून मानलं. माझ्या गुरूंनी म्हणून मी मानलं. त्यांनी मला सांगितलं. माझ्यावर तुमची थोडी तरी श्रद्धा आहे म्हणून तुम्ही ते सध्याला मी एक वर्ड यूज करते, एज्युम करा की समजा ही मुक्त झाली, हिला माहिती नाही पडणार आहे. मला पण माहिती, देयर इज नो विटनेस फॉर दॅट. ओके. तर अपरोक्ष अनुभूती म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या 9 प्रमाणांच्या बाहेर जे अनुभव येतं. म्हणूनच अहम ब्रह्मास्मी तत्त्वम असी, जे मी मुळातच आहे. त्याच्यासाठी डॉक्टर काकांनी खूप सुंदर उदाहरण दिलं आहे की त्यांची नागपूरला गुरुपौर्णिमा झाली आणि तिकीट नव्हतं त्यांच्याकडे. तर विश्वासराव पाटील होते, त्यांचं कॅन्सल झालं होतं. त्या नागपूरच्या मंडळीने सांगितलं की तुम्ही ह्यांच्या तिकीटावर जा. पूर्वीची गोष्ट, तेव्हा एवढी काय आयडी आणि आधार कार्ड वगैरे एवढं नव्हतं, कोणी कोणाच्या तिकीटावर. तर मग ते म्हणाले, पण मला जर टीसीने मला तुमच्यासमोर जर टीसी आला तर तुम्ही काय सांगायचं? मी विश्वासराव पाटील. पटकन तुमच्या तोंडून निघून जाईल मी श्रीकृष्ण देशमुख, कारण आपल्याला मी सवय असते. तर तुम्ही काय करा, पूर्वतयारी करा त्याची. तुम्ही ट्रेनमध्ये काय आतापासून घोका मनातल्या मनात, मी विश्वासराव पाटील, मी विश्वासराव पाटील, असं करता येईल ना तुम्हाला? हो, मी करतो. म्हणजे मी घोकायला सुरू केली ट्रेनमध्ये. स्टेशनपासूनच मी विश्वासराव पाटील. मी ट्रेनमध्ये बसलो. टीसी होता येणार, तरी पण तो आला नाही. तो येईपर्यंत मी विश्वासराव पाटील. पण माझी झोपेची पण वेळ झाली, मला झोप पण लागली आणि मला कोणीतरी हलवलं. तर मी पटकन झोपेतनं जागा झालो आणि बोललो, मी विश्वासराव पाटील. म्हणे पण जो मुळात माझं नाव असतं, कधी आपण झोपेतून उठून स्वतःचं नाव घेतो का? त्याला संशय आलाच. कारण कोणी झोपेत अडवलं तर मला काय गरज आहे बोलायची मी गिरीशसेवक, ह्याचा अर्थ काहीतरी गडबड. आला लक्षात? अक्षरशः तसं आपलं आहे.
मी देह मी देह, माझी मुलं माझी मुलं माझी मुलं, माझं घर माझं घर माझं घर. हे आपण काय असतो जग, माझा कुत्रा माझा कुत्रा, माझी मांजर माझी मांजर चालू आहे. हे सगळं त्या मूळ आपली आयडेंटिटी काय, जसे माझं मूळ नाव श्रीकृष्ण देशमुख म्हणजे मूळ मी ब्रह्म. पण आपण हे सगळं अध्यस्त लावून घेतो. झोपेतनं पण उठलं तर हा हा असं. अंडरस्टँड? एवढं छान त्यांनी हे एवढं पुरती आपण लक्षात ठेवायचं कधी पण. आणि परत त्यांनी थोडीशी मजा, ते अशी मजा करतात खूप असं जड झालं की, कारण वाटतं थोडंसं एक तासात ना. तर मग ते म्हणे मी मूळ आलो, मी माझ्या कोल्हापूरला आलो, तिकडे पण तर टी होता. मला आले आता पंचायत तिकीट विश्वासराव पाटील, ते मला ओळखतात आहे. मी बोलायचं आपली कशी पंचायत होते ना, खूप आपण अटॅच राहिलो तर अशी ती स्वतःला त्यांनी असं काही घडलं असेल नसेल माहिती नाही, पण मजा मजा असेल. आणि मग टी आला. मग नाव कोणाचं, मी नाव उत्तर द्यायच्या पहिलेच टी काय डॉक्टर देशमुख, आणि तिकिटावर नाव पण ते ओळखीचे होते. आला मुद्दा लक्षात ना. तर म्हणजे ह्याचा अर्थ काय, मी आत्मा, आत्मा बॉडी, ह्याच्यामध्ये जोपर्यंत कंटेंट आहे तोवर आत्मा, त्याच्या पुढे आपण सगळे ब्रह्म. म्हणजे ब्रह्म चेतन चैतन्य सगळीमध्ये भरलेलं आहे, कुठे पण नाही असं नाही. पण आपण त्याचा विसर पडतो. ते नाही करण्यासाठी आपण हा अभ्यास करतो आहे, आपलं अनुसंधान. आपण व्यावहारिक सत्तामध्ये काम करायचंच करायचं, व्यवस्थित करायचं, परफेक्ट करायचं, पूर्वतयारी, सुग्रास जेवण द्यायचं, वाढायचं. कारण का, हे आपले घरचे जेव्हा आपल्या हातचं खूप छान खातात त्यांना जो सुख मिळतं ते पाहून बनवण्याला जास्ती सुख मिळतं. आणि हेच डॉक्टर काकांनी आत्ताच्या गुरुपौर्णिमेच्या आशीर्वचनामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला दोन पद्धतीने हा प्रवास करता येतो, सगुण उपासना, निर्गुण उपासना. आपण 80% लोक आपल्या पुढे मूर्ती पाहिजे किंवा काहीतरी हवं. सुरुवातीला बरोबर आहे, करायलाच पाहिजे, ज्याला इंटरेस्ट आहे त्याचं मी म्हणते. काही काही लोक तर सगुण उपासना, पण असं त्यांना वाटतं की मी मूर्तीला हात नमस्कार नाही केला म्हणजे मी उपासना, पण आतमध्ये त्यांची उपासना चालूच असते कसली ना कसली तरी. कोणी आईला म्हणतं, कोणी वडिलांना म्हणतं. मूर्तीपूजामध्ये काही आपण, दॅट्स ओके. पॉइंट इज, मूर्ती म्हणा, फोटो फ्रेम म्हणा, आई वडील म्हणा, मनुष्य म्हणा, गुरुदेव म्हणा, हे सगळे सगुणमध्ये आले. पण गुरु तत्व जे आहे ते आलं निर्गुणमध्ये. पण आपण कसे, माझे गुरु बस त्यांनी काय शिकवलं आहे ना, त्यांची ते तत्व कसे त्यांच्या ज्या टीचिंग्समध्ये मला कसा फायदा होतो आहे तिथपर्यंत जरी मी बघितलं ना सगुण ह्याच्यात, तरी पण माझं काम झालं. जोपर्यंत मला ग्रीप येत नाही जे मी शिकते आहे त्याची, तोपर्यंत मला सगुण उपासना करावीच लागणार. जे मुक्त झालेले आहेत समर्थ रामदास, त्यांनी सगुण उपासना रामाची केली, पण त्यांनी बंद नाही केली, उलटी वाढवली. की कारण त्याच्यातनं त्यांना ते ब्रह्मकडे पोचले आणि रिटर्न रिटर्न आले. म्हणजे काय, शेवटी आपल्याला जे कर्म, आपल्याला जे शरीर, जे नाव कार्य दिले ते आपण करणारच, म्हणून ते देऊ शकले आपल्याला. अच्छा, तर मग आता ती कशी, जेव्हा मला एखाद्या गोष्टीचं, आपण अनुकूल प्रतिकूल हे क्लिअर झालेलं आहे, मला एखाद्या गोष्टीचं जेव्हा दुःख होतं ना, तेव्हा आपल्याला असा विचार करायचा की ही माझी सगुणाची उपासना आहे, मी अजूनही सगुण उपासक आहे. कसं, कारण मला दुःख होतं, कोणीतरी मला, मी व्यक्तीचं घेतच नाही, एखादा पदार्थच घेऊ, नाही आवडलं मला त्याची टेस्ट, कशामुळे झालं, ते नीट बनलेला नाहीये. शेवटी ते काय आहे, पदार्थ आहे, म्हणजे काय आहे, अध्यस्त आहे. म्हणजे आणि त्याला गुण आहेत ना, त्याला आकार आहे. लाडू समजा मला नाही बनला, आणि ती व्यक्तीने जिने बनवली ती पण आकार आहे, तिला नाम आहे. हे सगळं काय आहे, सगुण. आणि माझं दुःख, मला मन बुद्धी चित्त अहंकार पंच अंत पंचकरण त्याच्यामध्ये आहे. मला दुःख, मी अशी दुखलं तर दाखवू शकते, पण दुःख दाखवू शकतो का, पॉइंट आउट नाही करू शकत ना आपण ते कुठे पण. म्हणजे काय, ते दिसतं का आपल्याला, दुःख पण दिसतं का, अश्रू दिसतात, पण अश्रू म्हणजे दुःख आहे का, आनंदाचं पण अश्रू असतात की नाही, तसंच आहे. दुःख दिसणार नाही, सुख पण दिसत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला, केव्हा एक ही ना छोटीशी ट्रिक आहे,
ती लक्षात ठेवा की तुम्हाला अनुकूल प्रतिकूल, मला पण अनुकूल, आज मला खूप बरं वाटतं, उद्या मला नाही वाटत, होत आहे. पण जर आपण मान्य केलं की मला होतं आहे, जर जर तुम्हाला असं होत असेल दुःख, ह्याचा अर्थ काय, तुम्ही सगुणची उपासना करत आहात आणि त्यात काही वाईट नाही, कारण सगुणाकडून निर्गुणाकडे आपला प्रवास सगळ्यांना आपल्याला तो करायचा आहे. तुम्ही त्याच्यात अनुसंधान मेंटेन केलं तर तुम्ही कलावती आईच्या उपासक आहात. तुम्हाला दुःख झालं तर पहिले आईची आठवण येतेच. मुलांना जशी आईची आठवण येते की माझ्या पुढे हे कर, कंप्लेंट करायची तर आपण आईकडे करतो. झाली ना तुमची उपासना, सुरू आहे, गेली नाहीये. तुम्ही जेव्हा दिवा बत्ती अगरबत्ती सगळं लावता ते कर्म झालं तुमचं, उपासनेचंच कर्म आहे. पण जेव्हा तुम्ही आठवण करता ती पण एक उपासनाच आहे. श्रवण मनन निधिध्यासन 9 प्रकारच्या भक्ती आहेत, त्या भक्तीमध्ये आलं ना ते. तसंच आता द ब्युटिफुल पार्ट इज दॅट जेव्हा आपण सुखी असतो, आता तोच चहा खूप मस्त, एका घोटमध्ये मला अतिशय आनंद झाला, मला इतकं छान वाटलं. आता सुख वाटणं, मग ती व्यक्ती कोणी बनवली चहा, आज मस्त झाला हा चहा, जे, आणि आता हा पण विषयच आहे बरं का, चहाला पण आकार आहे, ह्याला पण, हे पण सगुणच आहे. पण त्याच्या पाठचं जे सुख आहे ना, ते सुख तुम्हाला सुखरूपतेकडे नेईल, दुःख सुखरूपतेकडे नेणार नाही. म्हणून आशीर्वचनाचा मूळ टॉपिक होता गुरुपौर्णिमेचा, सुखरूप कडून सुखरूपतेकडे. आता सुख आणि सुखरूपतामध्ये डिफरन्स काय आहे? सुख व्यक्तिजन्य है ना, मला एखादी व्यक्ती आवडते, त्याच्या आपल्याला काहीतरी समोर पाहिजे, व्यक्ती निरपेक्ष, विषय निरपेक्ष. जेव्हा सुख, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द पर्सन, द सर्कमस्टान्सेस ऑर द ऑब्जेक्ट, माझ्या पुढे काहीच नाहीये तरी पण मी सुखी राहू शकते का? आल्या असेल ना प्रत्येकाला हे अनुभव, काहीच नाहीये माझ्या पुढे, आहे का? कोणाला रिकलेक्ट होतंय का की माझ्या पुढे काहीच नाही तरी पण मला आतून खूप प्रसन्न, छान छान वाटत आहे काही? नसेल तरी आठवा, जेव्हा जेव्हा हे असं आठवाल तेव्हा तेव्हा तुम्हाला कळेल की हे तुमचं सच्चिदानंदाचं मूळ जे स्वरूप आहे त्याच्यात तुम्ही आहात. फॉर एक्झाम्पल, सर्वात जवळचं उदाहरण आहे झोप. तुम्ही जागे नाहीये पण उठल्यावर झोप झाली, छान वाटलं. झोप घेताना तुम्ही अवेअर नव्हता, तुमच्यापुढे झोप नावाची अशी वस्तू नव्हती की वाढली आणि सांगायला, अंडरस्टँडिंग. तर सगळ्यात नियरेस्ट अबाउट निरपेक्ष, ज्याच्या झोपेत अपेक्षा तर नाही करत की मला खूप इच्छा असते पण ती आपल्या हातात नसते, छान झोप लागते छान, हे सर्वात जवळचं उदाहरण आहे. मग जर असं होऊ शकतं, पण झोपेत अज्ञानाची अवस्था असते. जर मी जागृत अवस्थेत पण न झोपता पण तेवढंच जर मला सुख मिळत असेल तर मात्र माझी गाडी सुखरूपतेकडे जाते आहे. मला व्यक्ती वस्तू थोडासा मला त्रास होतो पण एवढा होत नाही की मी डिस्टर्ब झाले, मी माझं कामच करू नाही शकले. आपली एक्झॅक्टली ब्रह्मसूत्र हेच ट्रेनिंग, हेच आपल्याला इनबिल्ट करायचं आहे स्वतःमध्ये. आम्ही आपल्याला असं जसं आपण बनत जाऊन आपल्याला स्वतःला टिक ऑफ होतं. तर बॉटम लाईन समिंग अप, दुःख कडून जर तुम्ही प्रवास करताय तर सगुणाकडे, ओके, सुख मिळत आहे तर सुखातून सुखरूपतेकडे. पण तिथे ती जर्नी एंड होते. तुम्ही दुःख सगुण पण सुखरूपतेकडे जाण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा प्रयत्न, सुखरूपता त्याच्याकडे वळायचं, म्हणजे तुमचं रूपच सुख आहे, निरपेक्ष. सुखरूपता म्हणजे काय? 24 तास 24/7 सुखी. कुठल्याही, माझं सुख कुठल्याही व्यक्तीवर अवलंबून नाहीये, वस्तूवर अवलंबून नाहीये, त्याला म्हणतात सुखरूपता. आता हा दोन वेगवेगळा, आणि आपलं जे आपण जे शिकतो आहे वेदांत, ते आपल्याला सुखरूपताकडे नेणारं शास्त्र आहे. त्यांचं एक्झॅक्ट त्यांचे वर्ड्स काय होते ते त्यांनी मला पाठवलंय का ह्यांनी, ते मी तुम्हाला आता वाचून दाखवेल एंडला, किंवा मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पण ते पाठवून देईन. ओके, अच्छा. आता परत बॅक टू स्क्वेअर वन, पूर्वतयारी परत आला. अध्यास, अध्यस्थ, अधिष्ठान. आता जर आपण आता आपण काय बोललो, हे सगळं अध्यस्थाच्या व्याप्तीबद्दल बोललो. व्याप्ती सगळं एक्सपान्सिव्ह आहे खूप ह्या सगळ्या गोष्टी. प्रत्येक ह्याच्यात आपणच जर अध्यस्थ होता, आपल्याला जी कोणी भेटते ते सगळे आपण अध्यासमध्येच असतो. फक्त ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण अनुसंधान ठेवत गेलो की ह्याच्या पुढे काहीतरी आहे,
ह्याच्या पुढे काहीतरी आहे आणि तिकडे मला गाठायचं ते सुखरूपतेकडे नेणार आहे, ते भान ठेवलं ना तर आपण अध्यस्थाच्या भ्रमामध्ये जास्ती वेळ नाही आपण त्याच्यामध्ये राहत. आपण तिथून आपणच आपली करावी सोडू नका, आपण निघतो त्याच्यातून, सुटतो. ही ताकद येते, ही क्लॅरिटी येते आपल्याला. पूर्व तयारीचं मी तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगितलं. आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कसं त्यांचं वाक्य जे लिहिलंय मी ते सांगते. पहिले सुखाने जगा, सुखी व्हा, मग सुखरूप व्हा, आनंदी व्हा, सच्चित आनंद. है ना? पहिले सुखाने जगा. आपण मूळ जगतच नाही सुखाने. कंप्लेंट्स जे जे आपलं जे झालं नाही ते जास्ती लक्षात ठेवतो. मग कसं काय? पहिली जी आपलं फाउंडेशन आहे, पहिले सुखाने जगा. सुखाने म्हणजे काय? आपण प्रारब्धाचं पहिले बघितलं आहे. पहिले जे जे करून ठेवलेलं मी ते शेतकरी जोंधळा भाकरीचं उदाहरण दिलं आहे. काही गोष्टी समोर मला आयत्या मिळाल्या. काही गोष्टीसाठी मला आत्ता करून ठेवायला लागते, ती पुढे जाऊन मला 8 दिवसाने फळायला लागणार आहे. हे सगळं डायनामिक सुरू आहे ना ह्या मोमेंटला. 3 वेगळ्या वेगळ्या प्रकाराने प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण. सेम टाइम मला आता चॉईस आहे ना हे बंद करायचं की नाही बंद करायचं, माझ्यामध्ये आहे. जितकं व्यवस्थित होतं आहे, सगळे व्यवस्थित बसले तर आज यांना उशीर झाला, तो प्रारब्धाचा भाग होता माझ्या. आपण वेट केलो आपल्या सगळ्यांचा, तुम्ही आलात, आपलं सुरू झालं शांतपणे शरणागती. मला हवंय की तुम्ही हे ऐकायचं, माझी ही इच्छा आहे, आम्ही वेट केलं तुमच्यासाठी, तुम्ही आलात, आनंद झाला. सगळे मिळून आनंदाकडे असंच ते आजकाल ते मोटिवेशन टीमवर्क सगळं जे म्हणतात ना ते अगदी वरवरचं आहे. हे आतूनच चाललंय आपलं सगळं. ओके. जसं त्यांनी सांगितलं की सुसज्ज शब्द वापरलाय डॉक्टरांनी की श्रीमंताच्या लग्नाकडे बोलवून आला, आपण मात्र श्रीमंत नाही आहोत, पण आपण तिकडे जायचं म्हणून पोशाखाची तयारी तर करतो, छान साडी तर आपल्या आपल्या जी आपली कपॅसिटी असते, आपण काय अगदी वेडे गबाळे जातो का तिकडे? आता माहिती आहे आपलं श्रीमंत, आपण श्रीमंत नव्हतो, पण आपण सुसज्ज छान आपल्या परिस्थितीत जी काही एक्सपेन्सिव्ह म्हणा व्यवस्थित दिसलं पाहिजे. आपण वी शुड ऑल्सो बी अ पार्ट ऑफ देअर सेलिब्रेशन. आपण स्टँड आउट नाही व्हायला पाहिजे. मी घरी वी ट्राय टू ब्लेंड इन. अच्छा, तर हे जे आहे ना हीच आपण करायची आहे डेली. त्याच्याशी आपल्याला एकरूप ब्लेंड व्हायचं आहे ना. लग्न आपण वाघ निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साखरपुडा तयारी करतोय आपण. मग आपण व्यवहारात साडी घेतो, हे आपल्या सगळ्या साड्या भरजरी. वी शुड बी व्हेरी रिच इनसाइड अँड आउट. आपलं वागणं, आपण जिथे उभे राहतो तिथे सुख शांती समाधान तृप्ती क्रिएट, हे आपलं वेश आहे, हे आपलं ना भरजरी कपडे आहे. दिस इज हे सुसज्जता. मग आपण त्या विठ्ठलासमोर उभं राहतो, आपल्याला त्याला पण लाज नाही आणि आपल्याला पण लाज नाही. एकदम आनंदी जगायचं आहे. येणार दुःख, आपण पहिले शब्द वापरला, लाट होऊ नये द्यायची, तरंग होऊ नये द्यायचा. दुःख आलंय रडून घ्यायचं, तेवढं आता काही लोक खूपच हळवे असतात, त्यांना रडू नका म्हटलं की आणखीन रडायला येतं ना. पण जर रडून घेतलं, एक काही झाली इव्हेंट, रडायला आलं, 1-2 मिनिट पुसले आशू, हा चला आता पुढे काय मग करायचं, सोल्युशन. माइंड तिथे स्टेबल केलं तर रडणंच येत नाही आपल्याला. मग पण मला असं का झालं, कसं झालं, मग दुसऱ्याला सांगायचं, तिचा तर टाइम पण वेस्ट होतो आणि आपल्याला आपलं दुःख आणि खूप जास्ती. दुःख वाढवायचं की कमी करायचं? आपल्याला कमी करण्याच्या दिशेनं आपला प्राणी. आपण सगळे व्यवस्थित, आपण साध्या स्वयंपाकाला एवढा प्रयत्न करतो, मग ह्याच्यासाठी का नाही करायला पाहिजे? तर ह्याला म्हणतात पूर्वतयारी. ही पूर्वतयारी चांगली झाली आपली अभ्यासाची पण, तर आपल्याला मेन सूत्राकडे व्यवस्थित नीट क्लिअर आपल्याला ते कळू शकेल. म्हणून एवढं सगळं आता डॉक्टर काकांनी गृहिणीच्या लेवलवर एक्झाम्पल्स देऊन आपल्यासाठी हे एवढं क्रिएट केलं आहे समजण्यासाठी. दुसरं त्यांनी एक छान ॲडवाइस दिला आहे की आपण तर मागे झाला होता आपला टॉपिक की माझी टक्कर विठ्ठलाशी आहे का, आतून नमस्कार आहे, आतून संघर्ष आहे आणि वरून मी नमस्कार करते आहे. तर हे जे संघर्ष आहे ना, रेझिस्ट खूप करतो आपण अननेसेसरी. रेझिस्ट जेव्हा आपण करायला जातो एखादी गोष्ट, म्हणजे काय, मला ती पसंत नाही आहे. आता पसंत नाही आहे तुझ्याकडे एखादी गोष्ट, तुला रेझिस्ट करण्याची गरज नाही आहे.
आपल्याकडे 2-3 सिच्युएशन असतात. आता आपण एखादी सिच्युएशन आपण एका माझ्या मुलीच्या मी आत्ताचं ताजं उदाहरण देते, की गुरुपौर्णिमेला माझे मिस्टर आणि माझी मुलगी गेली एसी बसमध्ये. घाडगे पाटील त्रास नाही व्हायचा म्हणून अगदी एसी बसा की झोपून जायचं आहे. झालं, दर्शन घेतलं, सगळं झालं, बसमध्ये बसले आणि माझ्या मुलीचा एवढा मोठा चिडीचा टेक्स्ट आला. मग मी हे झालं ते काय झालं प्रॉब्लेम, एसी बंद पडलाय बसचा, रिपेअर करतात आहे. तर आता आता जे आपण शिकतो आणि जे ती शिकते ते आता कसोटी आली ना. आता तर मी घरी नाही आहे तिला एसी किंवा पंखा, आपण तर पंखा पण घालतो आपल्या मुलांना इतकं जर आपण त्यांना कम्फर्ट द्यायचं कोशिश. आता ती बसमध्ये आहे, रात्रीची 3 वाजले आहेत आणि तिचा मला टेक्स्ट येतो आहे. मी म्हटलं की हा मम्मी सगळे आता ड्रायव्हरला मारायला निघाले आहेत, बस थांबवली आहे, मच्छर घुसले आहेत. आता ही परिस्थिती. आता माझी मुलगी 23 वर्षाची तरुण मुलगी, नवरा आहे. म्हटलं पप्पा तो घोरतो आहे. हा मी सल्ला आणि बाकी मम्मी ते 2-3 लोक मारायला गेलेत. म्हणायला हे बघ, आपल्याला डॉक्टर काकाने काय शिकवले, मी तुला सकाळीच आपलं बोलणं झालं होतं ह्या विषयावर. ब्रह्मसूत्रचं रोज थोडं थोडं ती तिच्या पद्धतीने विचारते, माझ्या जस्ट सकाळी आमची तयारी मी तिला बोलली होती की निधी काही गोष्टी आपल्या हातात असतात. आता तू मला हे सांगतेस आई म्हणून मला कन्सर्न आहे, पण ही सिच्युएशन आता माझ्या हातात नाहीये. पहिली गोष्ट, मी तुझ्याशी वायफायने कनेक्टेड राहून मी फक्त तुला गाईड करू शकते आणि तुझं मनोबल वाढवू शकते. पप्पा झोपला आहे, तुला त्याच्यावर राग आला की हा कसा काय घोरतो आहे, मम्मी मच्छर चावतात आहे, आमची बस इकडेच थांबली आहे, भांडण आहे, त्या ड्रायव्हरला आता खाली खेचून मारणार आहेत, खूप स्ट्रेस आहे, एवढं सगळं ती मला सांगत होती ना. खरं ही सिच्युएशन बघायला गेली तर थोडी, पण थँक्स टू दिस मी आता तुमच्याशी बोलते ना अशीच होती सेम स्टेट. मी आता कारण मला कळलं की ही माझ्या हातमध्ये नाहीये सिच्युएशन. एक करू शकतं, माझ्या मुलीचं डोकं शांत करू शकतो. मला हे बघ, आपलं तू इंटेलिजंट आहेस, यू आर एन इंजिनियर. जर ड्रायव्हरला मारायला गेले आणि त्याला धमकी दिली आणि तो त्याच परिस्थितीने बस चालवलं तर एव्हरीबडी तुमचं सगळ्यांचं पण खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ॲज ए साधक, पप्पा झोपतोय त्याला झोपू दे, त्याच्या नशिबाने त्याला झोप लागते आहे, डोंट डिस्टर्ब हिम. तू एकटी असेल तर ह्या सिच्युएशनमध्ये काय करशील, तुझं काम काय आहे. सिन्स युअर अ फिमेल मी तुला म्हणेल की तू आतमध्ये स्वतःला बंद करून बस, कारण रागात माणसं, तू तुझी काळजी घेता, पप्पा झोपला इथं येऊन दे रागाचे आवाज, मारामारी झाली तरी बाहेर पडू नकोस, आतमध्ये शांतपणे बस आणि त्याच्यानंतर होपफुली सिच्युएशन रिझॉल्व्ह होऊन जाईल. एसी चालू नाही झाली तरी पण तू काम राहणं खूप इम्पॉर्टंट. तुला डॉक्टर काकाने काय साधना दिल्या त्या तू कर, मला नको विचारूस, तुला आपसूक, पण तू काम डाऊन हो, बस डोंट गो आउट, सारखं बघू नकोस. हे असं डोंट गेट इन्वॉल्ड इन बाकीमध्ये काय होतं तिकडे तू लक्ष दिलंस, कारण तुझ्या हातात परिस्थिती नाही, तू पण खावशील. हा कोणी पुरुष असतात, पप्पा आता जागा असतात, माझे हस्बंड करतात, ते जाऊन लोकांना समजवतात, शांत करतात, भांडण सोडतात, खूपदा रस्त्यात ते करतात, त्यांना ते आणि ते करतात आणि तो ट्रॅफिक जॅम पण क्लिअर होतो. पण ते आता झोपले आहेत. मग तू काय करशील, तर मम्मी आता तो असं बोलता बोलताच आहे ना, मी एकदम काम डाऊन झाले आणि ना काय माहिती आवाज बंद झाला आणि बसेस मुव्हिंग, एसी पण चालू झाला. मला ठीक आहे, पण ही परिस्थिती आहे, परिस्थिती बदलते, अध्यस्त बदलते. आता लगेच आपण जय जयकार नाही करू शकत की डॉक्टर काकांची आठवण केली म्हणून एसी चालू, असं नाही. ती आणि तसंच झालं. 15 मिनिटांनी परत तिचे मम्मी परत बस बंद पडली आहे. हा जो प्रकार जवळजवळ पहाटे म्हणजे 1:30ला जो सुरू झाला 4 पर्यंत हे सुरू होतं. फायनली मी तिला म्हणले, तू मी तुझ्याबरोबर रात्रभर बोलायला तयार आहे, यू हॅव टू अप्लाय, यू हॅव टू क्लोज युअर आयज अँड स्लीप. आता आई थोडं आपल्याला ही वेळ आली म्हणजे सामदाम दंड, आय हॅव टू अप्लाय की समजून तुला ना आता क्लोज युअर आयज, कॅन यू डू दॅट, तुझे डोळे तू डोळे बंद करू शकते ना, आय विल कीप ऑन टॉकिंग टू यू, कीप द फोन ऑन. पण मला एक आमच्याकडे गुगल लोकेटर आहे, मी सगळं याच्यामध्ये मला दिसतंय की तुझं चार्ज आहे ना 12%ला आहे, तुम्हाला जेव्हा इमर्जन्सीला लागेल तेव्हा हा नंबर चालू नाही मग तुझा राहणार. हो तुला कसं कळलं माझं जन्मलं, गुगल लोकेटरवर सगळं कळतं. मग तिने फोन बंद केला आणि जी झोपली ती डायरेक्ट घरी आल्यावर माझ्या, आणि एसी पण सुरू झाला त्याच्यानंतर मला फीडबॅक मिळाला. आता अशी ह्या परिस्थितीत मी माझं एक्झाम्पल देऊ शकते की हीच गोष्ट जर 1-2 वर्षापूर्वी जरी घडली असेल तर मला खूप एन्झायटी अटॅक आला असता. तर ती सिच्युएशन माझ्या हातात नव्हती ना, परिस्थिती. घरी असतो तर आपण करू शकतो, म्हणून किती करावं कोणासाठी ह्याचं प्रत्येकाने एक लिमिट्स ठेवायला पाहिजे.
आपण आपल्या मुलांना किंवा घरच्यांना खूप आपण डिपेंडेंट करतो लाड, पण जेव्हा ते बाहेर पडतात ना, तेव्हा परिस्थिती त्यांच्या हातात हा आला प्रारब्धाचा भाग तिला ती सगळी थेअरी माहिती होती, त्यामुळे तिने शांत हा मम्मी दिस इज समथिंग विच वॉज नॉट इन म्हणलं, बट यू हॅड अ चॉईस ऑफ क्लोजिंग युअर आयज अँड गोइंग टू स्लीप. ड्रायव्हर्स तुमच्या इथे आता जर ड्रायव्हर जर सिक्युअर आहे तर तुम्ही सिक्युअर आहे. तुमची सिक्युरिटी ड्रायव्हरच्या हातात आहे, एसीच्या हातात नाही आहे. दॅट इंटेलिजन्स इफ यू अप्लाय, आणि हे तू आता फ्रान्सला असेल तिकडे पण तू अप्लाय कर. हे मी माझं घरचं उदाहरण, मी हे डॉक्टर काकांचं नाही आहे, पण हे जे फ्रेश मला अप्लाय करायला मिळालं हे मी तुम्हाला सांगते. ओके, सो दिस इज हाऊ. काही गोष्टी आपल्या हातात असतात, काही नसला तर मग हे मी कसं करू शकले, कारण ॲक्सेप्टन्स. मी हेल्प केलं पण मी तिथे नाही आहे. मग त्याच्याहून पुढची गोष्ट, जर एखादं करता पुरुष किंवा काही घरचं जातं, तर मग आपण जास्ती दिवस त्याच्यात आपण बघतो ना, घर संसार परत सुरू झाले रोजच्या ह्याच्यात, पारिवारिक असू दे नसू दे, पीपल स्टार्ट लिव्हिंग देअर लाईफ. ओके, सो दिस इज थोडा सिरियस पार्ट आहे हा लाईफचा, पण ॲप्लिकेशन कसं करायचं, आनंदात पण तेच ॲप्लिकेशन, दुःखात पण तेच. आपण स्टेडी आणि स्टेबल राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि ह्या जर सगळ्यांना त्यांनी डॉक्टरकांनी एक नाव दिलेलं आहे, कम्प्रेसिव्ह परमार्थ. कॉम्प्रेसिव्ह, मी आता जे सगळं ऐकलं, हे केलं, जमा केलं आणि आता एक एक अप्लाय करते. हे सगळं इट इज एका ह्याच्यातच तुम्हाला सगळं अंडरस्टँड करू शकता तुम्ही. ओके, दुसरी गोष्ट, मला बदलावं लागेल, मला स्वतःला बदलायचं आहे. तुम्ही मला सांगितलं म्हणून नाही बदलायचं आहे. मी तुम्हाला बदलायला सांगू शकते का? मला मला करायचं, आत्मकामानस्तु प्रिय म्हणतात ना, मला स्वतःला बदल करायचा आहे, म्हणून मी अभ्यास हा करते आहे. आणि मी हा अभ्यास का करते आहे, कारण परमार्थ माझा सिद्धीला जायला पाहिजे, म्हणून मी हा अभ्यास करते आहे. बदल कधीही जगाला बदलायला जाऊ नये, कारण जग तुमच्यासाठी बदलणार नाही. तुम्हाला स्वतःला अगोदर बदलता येतं का? स्वतःला तुम्ही बदलू शकलात, जग आपोआप, तुमची दृष्टीच बदलेल ना त्याच जगाकडे बघायची. हे मेन ह्याच्यामधली आपली साधना, साधक म्हणून आपली ही साधना आहे. जसं माझ्या पद्धतीने मी जीवन जगण्यासाठी काय आहे, मोकळी आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही जीवन जगू शकता. प्रत्येकीला मोकळ्यात, ते जे मोकळेपणा तुम्हाला जेव्हा अनुभवाला येईल ना, आता तर तुम्ही नुसतं ऐकताय माझं, पण मी माझे अनुभव काय सांगते, कारण मी मोकळी झाली आहे त्याच्यातनं हळूहळू या चिंतेतनं. आणि माझी त्यामागची इच्छाच आहे की सगळ्यांनी आपण हळूहळू त्याच्यातनं फ्री करावं स्वतःला, ताकी ह्याच्यामध्ये आपण जास्ती, कारण दिस इज द मेन स्टेबिलिटी. हे तुम्हाला बाहेर कोर्सेस करण्यापेक्षा घरात बसून आपलं हे सांभाळून हे करून आपण जर स्टेबल होऊ शकलो तर नथिंग लाईक इट. ओके, आणि आता हे जे तुम्ही सगळे ऐकताय हे सामान्य श्रद्धा आणि विशेष श्रद्धा दोन भागात. आता जे आपण विशेष श्रद्धा म्हणजे कशी आहे ना, की एकदा ऐकलं तर परत आपल्याला ऐकायला लागतच नाही. आता तुमची माझ्यावरची श्रद्धा जाऊ पण शकते, जोवर चाललंय चांगलं, जोवर ठीक आहे, नंतर ती काही बोलते. म्हणजे सामान्य 80% आपली जी श्रद्धा असते, पण श्रद्धा तरी असते. सामान्य श्रद्धा आपल्याला लागतेच सुरुवातीला. तर आपण ह्या श्रद्धेने सगळं ऐकून जितकं आपण घेतलं, तर एक विशेष श्रद्धा आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेल. ते डायरेक्ट ब्रह्मानुभव म्हणजे महावाक्यांशीच संबंधित. अवांतर त्याच्यामध्ये काकूंनी लास्ट टाइम खूप इम्पॉर्टंट आपल्याला श्रवणबद्दल सांगितलं होतं. तो टॉपिक मी थोडासा पुढे नेणार आहे, की श्रवण म्हणजे नक्की काय. तुम्ही ज्याला श्रवण म्हणता ते नक्की श्रवण आहे का, आणि खरं श्रवण काय. मग हे मी लिंक करेल हा, जे आता जे विशेष श्रद्धा बोलली आहे ते श्रवण आणि ते अवांतर वाक्य आणि महावाक्य आणि ब्रह्मानुभव अशी ती लिंक पूर्ण करणार आहे. ते झाल्यानंतर आपण सूत्राला जाऊ शकतो. ओके, थोडंसं जड असं टाकून देते आता, कारण का ना थोडं पूर्वतयारी तर संपायला आली, आता आपल्याला फोडण्या द्यायच्या आहेत, त्यामुळे थोडं आगीकडे जायचं आहे, तेल ओतायचं आहे. सो दॅट स्टेज आहे थोडं तप्त. सो आता अच्छा स्टेज जरा, आणि आणि तुम्हाला सगळ्यांना छान कळलेलं एकदा, म्हणून लास्ट थोडा जड टॉपिक घेतला. आता आपण तो थोडा वाइंड अप करणार आहोत. फक्त विचार करायचा, तुम्हाला काही नाही करायचंय. बोलणार मी आहे, बोलवून घेणारे ते आहेत. माझा असा विश्वास आहे, मी कुठे बोलते हे सगळं, मी लिहिलं काहीतरी बोलते पण वेगळं कधी कधी. हे सगळं ते तुम्हाला फक्त
रॉंग आहे राईट आहे ते तुम्ही प्रत्येकाने पारखून बघायचं आहे. आणि आज गेल्या सोमवारीपेक्षा आताचा सोमवार तुम्ही चांगला हँडल करू शकलात याचा अर्थ तुम्ही अप्लाय करता आहात. ओके, आपण दुःखाचं बघितलं सगुणाकडे, सुखरूपतेकडे जायचंय आपल्याला, सुखाकडून सुखरूपतेकडे, दुःखाकडून नाही जायचंय आपल्याला. ही पॉलिसी ही लक्षात ठेवायची. ओके, त्याच्यानंतर पुढच्या वेळी टॉपिक येणार आहे जीव जगत. आपण ते 4 दालन बघितलेत: जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म. जीव, जगत, ईश्वर, आपण हे ईश्वर सगळं, आणि त्याच्या पुढचं ब्रह्म. तर हे कसं आता सगळं मिळून कसं ते आपल्याला इथून तिथे तिथून तिथे म्हणतात डिपार्टमेंट, फर्स्ट आय हॅव टू गो टू दिस डिपार्टमेंट अँड दिस, मग हायेस्ट ऑर्डर रिटर्न जर्नी पण असते, त्याच ह्याच्यातनं रिटर्न यायला लागतंय आपल्याला. सेम ही जर्नी आहे आपली. पण आपण आता सध्या वी आर गोइंग टू, आपला आता जीव चैतन्य हा टॉपिक चांगला थोडासा तो डाऊट आहे, तो आता कासव मिळाला आहे आम्हाला. तर कुठं चैतन्य काय, चिदाभास काय, अगदी क्लिअर होऊन जाईल तुमचं. मग जगत, त्याच्याबद्दल आपण जरा डिटेल विचार करू. आणि मग ईश्वराचा विचार केला की ईश्वरानंतर आहेच ब्रह्म. विठ्ठल, तुमच्या मूर्तीत विठ्ठल काढला तरी तो आहेच समोर. जसं डॉक्टर मी श्रीकृष्ण देशमुख आहे, मला सांगावं नाही लागत, तसा तो आहेच. ते हे जे आपल्याला एक एक लेअरिंग्स आहेत ना, हे आपल्याला काढायचे आहेत. सोली सुख मध्ये असंच आहे. शरीराचं आपण आता हळूहळू कमी करतोय म्हणून ते संबंध सांगितले, बांगड्या, असं सगळं सगळं एकच लक्षात ठेवायचं. सगळं हे अध्यस्त आहे, हे सगळं मला अध्यास होत आहे, अधिष्ठान एकच आहे आणि तिकडे मला जायचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, तर आपण पुढच्या वेळी ते कव्हर करू. आणि नामसाधनेचा किती मोठा रोल आहे ह्याच्यामध्ये, सगुण चिकित्सेमध्ये, तो आपण थोडासा भाग डॉक्टरने घेतला.